नमस्कार मित्रांनो, आपण इयत्ता 8वीचा 7वा धडा सुरू केला आहे. यातला हा पार्ट 3रा आहे. 7.1 आणि 7.2 ऑलरेडी झालेले आहेत. हा शेवटचा पार्ट 7.3 आहे. जर तुम्ही सुरुवातीचे 2 पार्ट पाहिले नसतील तर सुरुवातीला 2 पार्ट पाहून घ्या, त्यानंतर हा 3रा पार्ट पहा. आपण सुरू करूया आता अधातूंचे रासायनिक गुणधर्म. यापूर्वी आपण धातूंचे रासायनिक गुणधर्म, धातू आणि अधातूतला फरक पाहिला. आता आपण अधातूंचे रासायनिक गुणधर्म म्हणजेच केमिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल्स पाहूया. त्यातला सुरुवातीचा पहिला गुणधर्म पहा, इलेक्ट्रॉनिक स्वरूपन. बहुसंख्य अधातूंच्या संयोजक कक्षातील इलेक्ट्रॉनची संख्या ही 4 ते 7 पर्यंत असते. पहा, जेवढे काही अधातू आहेत त्या अधातूच्या शेवटच्या कक्षेत म्हणजे संयोजक कक्षेत, शेवटची कक्षा म्हणजे ज्यावरून संयोजक ठरत राहते त्याला संयोजक कक्षा किंवा त्याला शेवटची कक्षा असे म्हणतात. त्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या ही 4 ते 7 असते. आता इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे काय? ॲक्च्युअली इलेक्ट्रॉनची मांडणी असते. एखाद्या मूलद्रव्याचा अणुअंक जेवढा असतो तेवढा त्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या असते. ही इलेक्ट्रॉनची संख्या अस्ताव्यस्त पसरलेली नसते, ती एक विशिष्ट प्रकारची मांडणी असते. इलेक्ट्रॉनचे स्वरूपन म्हणजे काय किंवा इलेक्ट्रॉनची मांडणी कशी असते याबद्दल मी इयत्ता 8वीच्याच 5व्या धड्यामध्ये अणूचे अंतरंग या धड्यामध्ये व्यवस्थित इलेक्ट्रॉनची स्वरूपन स्ट्रक्चर काढून शिकवलेलं आहे. तुम्हाला जर इलेक्ट्रॉन स्वरूपणविषयी काही अडचण असेल तर सुरुवातीला तो 5वा धडा पहा, त्यानंतर हा धडा पहा. इथं पहा, अधातूंचे जे इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे त्या इलेक्ट्रॉन स्वरूपनामध्ये जी शेवटची कक्षा आहे त्या शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या ही 4 ते 7 पर्यंत असते. इथे 3 उदाहरणावरून समजून घेऊया आपण. नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन अशी 3 मूलद्रव्ये दिलेली आहे. नायट्रोजनचा अणुअंक आहे 7, ऑक्सिजनचा अणुअंक आहे 8 आणि क्लोरीनचा अणुअंक आहे 17. तिन्ही मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन पहा. नायट्रोजनचा अणुअंक 7 म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2,5. इथं 2,5चा अर्थ पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेत 5 इलेक्ट्रॉन. ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन स्वरूपन ऑक्सिजनचा अणुअंक 8 असल्यामुळे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2,6 होईल. इथं 2 म्हणजे सुरुवातीच्या कक्षेत 2 आणि शेवटच्या कक्षेत 6 इलेक्ट्रॉन. क्लोरीनचा अणुअंक 17 असल्यामुळे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन होईल 2,8,7. याचा अर्थ पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन. इथं 3 मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षा पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की नायट्रोजनच्या शेवटच्या कक्षेत 5 इलेक्ट्रॉन, ऑक्सिजनच्या शेवटच्या कक्षेत 6 इलेक्ट्रॉन आणि क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन. इथं इलेक्ट्रॉनची संख्या 5च्या वर किंवा 4च्या वर दिसत आहे. यावरून अधातूंच्या इलेक्ट्रॉन स्वरूपमध्ये संयोजक कक्षातील शेवटची संख्या ही 5 ते 7च्या दरम्यान असते. आता पहा, अधातूंचा दुसरा गुणधर्म, आयनांची निर्मिती. अधातूंमध्ये त्यांच्या संयोजक कक्षात इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋणप्रभारित आयन, ऋण आयन म्हणजेच ॲनायन तयार करण्याची प्रवृत्ती असते. उदाहरणावरून समजून घेऊया. पहा, इथं 3 अधातूची उदाहरणं दिलेली आहेत. क्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. इथं क्लोरीनने 1 इलेक्ट्रॉन स्वीकारला आणि क्लोराईड आयन तयार झालं. ऑक्सिजनने 2 इलेक्ट्रॉन स्वीकारले, ऑक्साईड आयन तयार झालं. आणि नायट्रोजनने 3 इलेक्ट्रॉन स्वीकारले, नायट्राईट आयन तयार झालं. क्लोरीन सुरुवातीला समजून घेऊया. इथं पहा, क्लोरीनने 1 इलेक्ट्रॉन स्वीकारला. क्लोरीनचं सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक स्वरूपन काय होतं? 2,8,7. त्यानंतर 1 इलेक्ट्रॉन स्वीकारला म्हणजे 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा झाला, तो शेवटच्या कक्षेत बदला म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन कसं झालं? 2,8,8. शेवटच्या कक्षेत सुरुवातीला 7 होते, आता 8 झाले. हा जो एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन स्वीकारला गेला त्याचा जो ऋणप्रभार असतो तो क्लोरीनच्या वर दिला जातो. क्लोरीनच्या वर असं ऋणचिन्ह दिलेलं आहे म्हणजे हे क्लोराईड आयन आहे. सेम त्याचप्रमाणे ऑक्सिजन काय करतो? 2 इलेक्ट्रॉन स्वीकारतो. इलेक्ट्रॉन स्वरूपन 2,6 होतं, आता 2,8 झालं. हे 8 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन वाढले. हे जे 2 इलेक्ट्रॉन आहे ते इतर कुठल्या तरी मूलद्रव्याने ऑक्सिजनला दिलेले इलेक्ट्रॉन आहे. ऑक्सिजनने ते 2 इलेक्ट्रॉन स्वीकारले आणि त्याचं ऑक्साईड आयन तयार झालं. 2 इलेक्ट्रॉन स्वीकारल्यामुळे ऑक्सिजनच्या डोक्यावर 2 ऋणप्रभार आले आहे. तसंच नायट्रोजनच्या बाबतीत होईल. नायट्रोजन 3 इलेक्ट्रॉन स्वीकारतो आणि नायट्राईट आयन तयार करतो. 3 इलेक्ट्रॉन स्वीकारल्यामुळे नायट्रोजनच्या डोक्यावर 3 ऋणप्रभार येतात. नायट्रोजनचा इलेक्ट्रॉन स्वरूपन 2,5 होतं, आता 2,8 झालं. शेवटच्या कक्षेत सुरुवातीला 5 इलेक्ट्रॉन होते, आता शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन. इथं 3 इलेक्ट्रॉन स्वीकारले त्यामुळे नायट्राईट आयन तयार झालं. पहा, या तिन्ही मूलद्रव्यामध्ये
एक साधर्म्य आहे, तिन्ही मूलद्रव्यांनी इलेक्ट्रॉन स्वीकारले. क्लोरीननं 1 इलेक्ट्रॉन स्वीकारला, ऑक्सिजननं 2 इलेक्ट्रॉन स्वीकारले, नायट्रोजननं 3 इलेक्ट्रॉन स्वीकारले. इथं अधातू हे इलेक्ट्रॉन स्वीकारणारे असतात. इलेक्ट्रॉन स्वीकारून ते ऋण आयन तयार करतात. याला ऋण प्रभारित आयन, ऋण आयन किंवा याला ॲनायन असं म्हणतात. यापूर्वी आपण धातू पाहिले होते, तर धातू इलेक्ट्रॉन देणारे होते, इलेक्ट्रॉन गमावणारे होते, त्यामुळे ते धन आयन तयार करत होते. इथं अधातू ऋण आयन तयार करतात. पहा आता तिसरा गुणधर्म पहा, ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. अधातूंची ऑक्सिजनशी अभिक्रिया होते. ऑक्सिजनची अभिक्रिया झाल्यानंतर ऑक्साईड्स तयार होतात. इथं एक खाली उदाहरण दिलेलं आहे. कार्बनचं ऑक्सिजनशी अभिक्रिया झाली आणि कार्बन डायऑक्साईड तयार झाला. हा कार्बन डायऑक्साईड काय? हा कार्बनचा ऑक्साईड आहे. म्हणजे अधातूचे ऑक्साईड्स तयार होतात. अधातू अधिक ऑक्सिजन बरोबर अधातूचे ऑक्साईड्स. मग हे तयार झाले जे ऑक्साईड आहेत, इथं कार्बन डायऑक्साईड तयार झालेले आहे. हे ऑक्साईड हे आम्लधर्मी असतात. अधातूंचे ऑक्साईड हे आम्लधर्मी असतात आणि ती आम्लारीशी संयोग पाहून द्रावणीय क्षार व पाणी तयार करतात. इथं या समीकरणावरून समजून घेऊया आपण. CO2 हा काय आहे? कार्बनचा ऑक्साईड तयार झाला. कशापासून तयार झाला? कार्बनमध्ये ऑक्सिजन मिसळला, ऑक्सिजनची अभिक्रिया झाली आणि कार्बन डायऑक्साईड तयार झाला. हा जो तयार झालेला कार्बन डायऑक्साईड आहे तो आपण खाली घेतला इथं. आणि हा कार्बन डायऑक्साईड आम्लधर्मी आहे की आम्लारीधर्मी आहे हे तपासण्यासाठी आपण ही खाली अभिक्रिया करत आहे. ह्या कार्बन डायऑक्साईडची आपण एका अल्कलीसोबत किंवा एका आम्लारीसोबत अभिक्रिया करूया. म्हणजे कार्बन डायऑक्साईड प्लस आम्लारी तयार झालेला पदार्थ सोडियम कार्बोनेट तयार झाला. म्हणजे हा क्षार तयार झाला अधिक पाणी तयार झालं. क्षार व पाणी तयार होते अशा अभिक्रियेला आपण उदासीनीकरण अभिक्रिया म्हणतो. म्हणजे इथं आम्लारीबरोबर एखादं आम्लाची अभिक्रिया झालेली असावी. यावरून ही उदासीनीकरण अभिक्रिया तयार झाली. ज्या अभिक्रियेत क्षार व पाणी तयार होते, शेवटी इथं सोडियम कार्बोनेट हा क्षार तयार झाला आणि पाणी तयार झालं. ज्या अभिक्रियेमध्ये क्षार व पाणी तयार होते त्याला उदासीनीकरण अभिक्रिया म्हणतात. आणि उदासीनीकरण अभिक्रिया ही कोणाकोणाची होते? ॲसिड आणि बेस म्हणजे आम्ल आणि आम्लारी तयार होते. इथं ऑफकोर्स कार्बन डायऑक्साईड जो आहे तो आम्लधर्मी आहे. धातूचे जे ऑक्साईड्स आहे ते आम्लधर्मी आहेत म्हणून ही याची पुष्टी करण्यासाठी खाली आणखी काही उदाहरणं दिलेली आहेत. अधातूंची ऑक्साईडची जेव्हा पाण्यासोबत अभिक्रिया होते त्यावेळेस आम्ल तयार होतं. इथं पहिलं उदाहरण दिलेलं आहे. कार्बन डायऑक्साईडची जेव्हा पाण्याबरोबर अभिक्रिया होते त्यावेळेस कार्बोनिक आम्ल तयार होते. CO2 अधिक H2O बरोबर H2CO3. H2CO3 म्हणजे कार्बोनिक आम्ल तयार झालं. SO2 सल्फर डायऑक्साईड अधिक H2O पाणी बरोबर H2SO3. H2SO3 म्हणजे सल्फ्युरिक आम्ल तयार झालं, सल्फ्युरस आम्ल आणि सल्फर ट्रायऑक्साईड SO3 म्हणजे ट्रायऑक्साईड, SO2 म्हणजे डायऑक्साईड. इथं SO3 आहे. SO3 सल्फर ट्रायऑक्साईड अधिक H2O म्हणजे पाणी यांची अभिक्रिया झाली त्यावेळेस H2SO4 हे सल्फ्युरिक आम्ल तयार झालं. म्हणजे इथं कार्बन डायऑक्साईड असो, सल्फर डायऑक्साईड असो किंवा सल्फर ट्रायऑक्साईड असो यांची जेव्हा पाण्याशी अभिक्रिया तयार होते त्यावेळेस त्यापासून आम्ल तयार होतात. अनुक्रमे कार्बोनिक आम्ल, सल्फ्युरस आम्ल आणि सल्फ्युरिक आम्ल तयार झालं. इथं सल्फ्युरस आम्ल आणि सल्फ्युरस आम्लामध्ये थोडासा फरक आहे. सल्फ्युरस आम्ल म्हणजे SO3 असतं शेवटी आणि सल्फ्युरिक आम्लामध्ये SO4 असतं. हे लक्षात राहू द्या. म्हणजे अधातूंच्या ऑक्साईडची जेव्हा पाण्याबरोबर अभिक्रिया होते त्यावेळेस त्याच्यापासून आम्ल तयार होतात. यावरून अधातूचे ऑक्साईड हे आम्लधर्मी असतात. पुढचा गुणधर्म पहा. अधातूंची विरल अम्लासोबत अभिक्रिया होत नाही. जेव्हा अधातूने एखादा विरल अम्ल घेतलं त्यावेळेस त्याची अभिक्रिया होत नाही. आता पहा पुढचा मुद्दा. राजधातू त्याला नोबेल मेटल असं म्हणतात. सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडियम यासारखे काही राजधातू आहेत. आपल्याला सर्वसाधारणपणे सोने, चांदी, प्लॅटिनम तर माहीत असतं, पण पॅलेडियम आणि रोडियम हे विशेष करून उदाहरण लक्षात राहू द्या. हे सुद्धा राजधातू आहेत किंवा याला नोबेल मेटल म्हणतात. असे धातू जे सहजासहजी कुठल्या अभिक्रियेत भाग घेत नाहीत, निसर्गात मूलद्रव्याच्या स्वरूपात मुक्त स्वरूपात आढळतात. या धातूंवर हवा, पाणी, उष्णता याचा सहजासहजी काही परिणाम होत नाही. या धातूंचे क्षरण ऑक्सिडीकरण होत नाही कक्षतापमानाला. आता क्षरण ऑक्सिडीकरण आपल्याला पुढं पाहायचंच आहे. म्हणजे सहजासहजी या धातूची झीज होत नाही किंवा या धातूचं कशात इतर पदार्थामध्ये रूपांतर
होत नाही कक्ष तापमानाला. त्यामुळे राजधातूचे अनेक उपयोग आहे. इथं काही राजधातूचे उपयोग दिलेले 4-5. सुरुवातीचा पहिला उपयोग सोने, चांदी, प्लॅटिनम या धातूचा मुख्यतः अलंकार बनवण्यासाठी, अलंकार म्हणजे अनेक प्रकारचे दागिने. भारतीय लोकांमध्ये दागिने, स्त्रियांमध्ये दागिने वापरण्याची फार जास्त आवड असते. अलंकार बनवण्यासाठी सोने, चांदी या प्लॅटिनम धातूचा उपयोग केला जातो. त्यानंतर चांदीचा उपयोग औषधामध्ये होतो. चांदीमध्ये एक अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असते, म्हणजे जीवाणूशी लढण्याची एक विशिष्ट शक्ती चांदीमध्ये असते. त्यामुळे चांदीचा उपयोग औषधामध्ये अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधामध्ये केला जातो. त्यानंतर सोन्या चांदीची पदकेही तयार करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा ज्या असतात ऑलिम्पिकसारख्या, या स्पर्धेमध्ये जी पदकं असतात ती सुवर्ण मेडल, सुवर्णपदक, रौप्य पदक, कांस्य पदक, यातली जी सुवर्णपदक आणि रौप्य पदक आहे, सुवर्ण ही सोन्यापासून तयार केलं जातं आणि रौप्य पदक हे चांदीपासून तयार केलं जातं. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये चांदी, सोने ह्यांचा उपयोग होतो. आपण पाहिलं की एखाद्या कम्प्युटरची आपण मायक्रोचिप काढली तर मायक्रो प्रोसेसरमध्ये सोनं वापरलेलं असतं. बऱ्याचशा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये सोने, चांदी या धातूचा उपयोग केला जातो. त्यानंतर 5वा उपयोग पहा, प्लॅटिनम आणि पॅलेडियम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक म्हणून करतात. उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट. आता पहा, उत्प्रेरक म्हणजे काय, मी थोडक्यात सांगतो. एखाद्या अभिक्रियेमध्ये अभिक्रियेचा वेग वाढवण्यासाठी किंवा त्या अभिक्रियेचा वेग कमी करण्यासाठी वरून तिसरा पदार्थ टाकला जातो. म्हणजे एक अभिक्रिया चालू आहे 2 पदार्थांची, त्या अभिक्रियेचा एक तर वेग वाढवायचा असेल किंवा त्या अभिक्रियेचा वेग कमी करायचा असेल तर त्यामध्ये एक तिसरा पदार्थ टाकला जातो. तो पदार्थ त्या प्रत्यक्ष अभिक्रियेत भाग न घेता त्या अभिक्रियेचा वेग वाढवतो किंवा त्या अभिक्रियेचा वेग मंदावतो. अशा पदार्थाला कॅटलिस्ट किंवा याला उत्प्रेरक असे म्हणतात. तर प्लॅटिनम आणि पॅलेडियम हे धातू उत्प्रेरकाचं काम करतात. आता पहा पुढचा मुद्दा, सोन्याची शुद्धता, प्युरिटी ऑफ गोल्ड. सोनाराच्या दुकानात तुम्ही भाव विचारले असता वेगवेगळे भाव सांगतो. तो सोने हा एक असा राजधातू आहे जो निसर्गात शुद्ध स्वरूपात आढळतो. 100% जे शुद्ध स्वरूपात आढळतो त्याला 24 कॅरेट सोनं म्हणतो. ते 24 कॅरेट जे सोनं असते ते अतिशय मऊ असतं. त्यामुळे सोन्याचे दागिने तयार करणे सोपे नसते, कारण ते 24 कॅरेट जे सोनं असतं ते खूप मऊ असल्यामुळे त्याचे जर दागिने आपण तयार केले तर ते दागिने वाकतात, लगेच तुटतात. त्यामुळे सोन्यामध्ये आपल्याला कुठला तरी एक पदार्थ टाकावा लागतो, म्हणजे इतर धातू मिसळावे लागतात. मग त्या सोन्यामध्ये चांदी किंवा तांबे विशिष्ट प्रमाणात मिसळतो आणि सोन्याची शुद्धता कमी केली जाते. जेव्हा काही प्रमाणात सोन्यामध्ये चांदी किंवा तांबे मिसळलं जातं त्यावेळेस त्याचे कॅरेट कमी होतात. आपण बाजारात जे दागिने मिळतात किंवा आपल्या घरातील स्त्रिया ज्या दागिने घालतात त्या 24 कॅरेट सोन्याच्या नसतात, तर ती 22 कॅरेट सोन्याच्या किंवा त्यापेक्षा कमी कॅरेटच्या सोन्याची दागिने असतात. पहा इथं एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये कॅरेट आणि सोन्याची शुद्धता दाखवलेली आहे. 24 कॅरेट सोनं म्हणजे 100% शुद्ध सोनं. जेव्हा 22 कॅरेट सोनं वापरलं जातं दागिन्यांसाठी, हे वापरलं जाणारं सर्वात लोकप्रिय सोनं 22 कॅरेटचं सोनं. तुम्ही बाजारातून जे सोन्याची दागिने आणता ती 22 कॅरेट सोन्याचीच असते. त्याच्यामध्ये सोन्याची शुद्धता ही फक्त 91.66%, म्हणजे इतर भाग चांदी किंवा तांबे मिसळलेला असतो. त्यानंतर 18 कॅरेट सोने म्हणजे 75% शुद्ध सोनं, 25% इतर धातू. 14 कॅरेट सोनं म्हणजे 58.33%. 12 कॅरेट म्हणजे 50% सोनं आणि 50% इतर धातू मिसळलेले असतात. 10 कॅरेट सोनं म्हणजे 41.66% आणि इतर भाग इतर धातूंचा असतो. त्यामुळे यानंतर लक्षात ठेवा, सोनाराच्या दुकानातून दागिने खरेदी करत असताना त्याला किती कॅरेटचे दागिने आहे हे विचारायला विसरू नका. आता पहा पुढचा मुद्दा, क्षरण. त्याला करोजन असे म्हणतात. धातूंवर ओलाव्यामुळे हवेतील वायूंची प्रक्रिया होऊन धातूंची संयुगे तयार होतात. या प्रक्रियेमुळे धातूवर परिणाम होऊन ते धातू झिजतात. याला क्षरण असे म्हणतात. उदाहरणावरून समजून घेऊया. व्याख्या समजण्याच्या आधी उदाहरण पाहूया. उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येईल. माहीत आहे का तुम्हाला? पहा इथे एक पुतळा दिलेला आहे. हा पुतळा स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आहे जो अमेरिकेमधल्या न्यूयॉर्क या शहरामध्ये उभा आहे. हा पुतळा जो मूळ तांब्यापासून बनवलेला आहे, म्हणजे या पुतळ्याचा जो पृष्ठभाग आहे तो तांब्यापासून बनवलेला आहे. तांबे हा धातू लाल रंगाचा असतो, पण आत्ता हा पुतळा हिरव्या रंगाचा बनलेला आहे. हिरवट रंगाचा थर त्या पुतळ्यावर साचलेला आहे. मग हे जे
पुतळ्याचा जो रंग बदलला, तांबड्या रंगाचा पुतळा लालसर रंगाचा पुतळा हिरव्या रंगाचा कसा तयार झाला, याच्या मागे याचं कारण आहे या पुतळ्याचं क्षरण झालं. पुतळ्याचा जो धातू होता तांबे धातू, या धातूची हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि आर्द्रता यांच्यासोबत अभिक्रिया झाली आणि तांब्याचं रूपांतर कॉपर कार्बोनेटमध्ये झालं. पहा इथं तांबे Cu आणि कॉपर कार्बोनेटमध्ये CuCO3 म्हणजे Cuचं रूपांतर CuCO3 मध्ये झालं. हे CO3 एक्स्ट्रा ॲड झालं. CO3 म्हणजे काय, कार्बोनेट, कॉपर कार्बोनेट. आणि हे कशापासून तयार झालं, या तांब्याची अभिक्रिया हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि आर्द्रता म्हणजे काय, हवेतील पाण्याचं प्रमाण किंवा बाष्पाचं प्रमाण, हे जगातलं सर्वात उत्तम उदाहरण आहे क्षरणाचं. इथं तांबे या धातूचं क्षरण होत आहे. थोडक्यात तांबे या धातूची झीज होत आहे. कशामुळं, हवेतील कार्बन डायऑक्साईडमुळं आणि आर्द्रतेमुळे. याला धातूचे क्षरण असे म्हणतात. धातूचे क्षरण म्हणजे काय, हवेतील इतर वायूशी, पाण्याच्या आर्द्रतेशी किंवा ओलाव्याशी धातूची अभिक्रिया होऊन त्या धातूमध्ये बदल घडून येतो, त्याची झीज होते, याला धातूचे क्षरण असे म्हणतात. पहा आता आपल्या दैनंदिन जीवनातली काही क्षरणाची उदाहरणे पाहूया. लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप. आपण लोखंड गंजणे पाहतो. एखादा लोखंडी खिळा घेतला त्यावर लाल रंगाचा गंज असतो. हा गंज म्हणजे काय असतं, तर लोखंडाची ऑक्सिजनशी अभिक्रिया होते आणि त्यावर तांबूस रंगाचा लेप तयार होतो. घरातील तांब्याची भांडी पहा, त्या तांब्याच्या भांड्यावर कार्बन डायऑक्साईडची अभिक्रिया होते आणि तांब्याची भांडी ही हिरवट रंगाची तयार होते, हिरवट रंगाचा लेप तयार होतो. म्हणजे काय, तांब्याचं रूपांतर कॉपर कार्बोनेटमध्ये होते. आपल्या घरातील चांदी पहा, चांदीची भांडी किंवा चांदीचे दागिने असते ती कालांतराने काळी पडतात. म्हणजे चांदीवर हायड्रोजन सल्फाईडची अभिक्रिया होते आणि चांदीचं रूपांतर इतर कुठल्या तरी संमिश्रामध्ये होत असतं किंवा इतर कुठल्या संयुगामध्ये होत असतं. त्यानंतर अशा धातूंचे जर आपल्याला क्षरण थांबवायचे असेल तर त्यावर उपाय केले जातात. जसं धातूचं क्षरण होऊ नये म्हणून त्यावर तेल, ग्रीस, वार्निश, इतर रंगाचे थर दिले जातात. तेल लावल्यामुळे त्याचा हवेशी संपर्क टाळला जातो. हवेतील ऑक्सिजनशी, कार्बन डायऑक्साईडशी किंवा हवेतील इतर आर्द्रतेशी त्या धातूचा प्रत्यक्ष संपर्क टाळण्यासाठी त्यावर तेल, ग्रीस, वार्निश, रंगाचे थर इत्यादी काही उपाय केले जातात. त्यावर थर दिले जातात. तसंच दुसऱ्या न गंजणाऱ्या धातूचा सुद्धा मुलामा लावला जातो. लोखंडावर जस्ताचा मुलामा देऊन त्याचे क्षरण थांबवता होते. यामुळे काय होते, धातूचा पृष्ठभागाचा संपर्क हवेपासून तुटतो आणि रासायनिक अभिक्रिया घडण्यापासून टाळली जाते किंवा रासायनिक अभिक्रिया घडू दिली जात नाही. त्यामुळे क्षरण होत नाही. क्षरणावर आणखी एक उपाय म्हणजे अलॉय किंवा त्याला संमिश्र असे म्हणतात. दोन किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू व अधातूंच्या एकजीव समांगी मिश्रणाला संमिश्र असे म्हणतात. आवश्यकतेनुसार घटक मूलद्रव्ये विविध प्रमाणात विविध संमिश्र तयार करता येतात. उदाहरणार्थ, आपल्या घरातील स्टेनलेस स्टीलची भांडी. आपल्या घरात जी चमकणारी स्टेनलेस स्टीलची भांडी असतात ती एका धातूपासून बनलेली नसतात, तर अनेक धातूपासून एकत्र समांगी मिश्रण तयार केलं जातं आणि त्या समांगी मिश्रणातून स्टेनलेस स्टील तयार केलं जातं. आपल्या घरातली जी स्टेनलेस स्टीलची भांडी असतात ती लोखंड Fe, क्रोमियम Cr, कार्बन C आणि निकेल Ni. लक्षात घ्या, लोखंड, कार्बन, क्रोमियम आणि निकेल या 4 पदार्थापासून स्टेनलेस स्टील हे संमिश्र तयार केलं जातं. हे 4 धातू इतक्या व्यवस्थितरित्या एकमेकात मिसळलेले असतात की ते एकजीव दिसतात, समांगी दिसतात. अशा मिश्रणाला संमिश्र असं म्हणतात. आपल्या घरातलं स्टेनलेस स्टील हे एक प्रकारचं उच्च वापरातलं संमिश्र आहे. हे संमिश्र जे आहे सहजासहजी याच्यावर कुठल्याही इतर पदार्थाची अभिक्रिया होत नाही. त्यामुळे त्यांचं क्षरण होत नाही, ते गंजत नाही, ते झिजत नाही. तशाच प्रकारचं आणखी एक संमिश्र आपल्या घरामध्ये आहे पितळ. पितळ हे तांबे आणि जस्तापासून बनवलेले. तांबे Cu आणि जस्त Zn. तसंच कांस्य हे सुद्धा एक संमिश्र आहे जे तांबे आणि कथीलपासून बनवलेलं आहे. आता आपण धड्याच्या शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत. माहीत आहे का तुम्हाला, दिल्लीमध्ये कुतुब मिनार एक इमारत आहे किंवा एक उंच मनोरा आहे. त्या परिसरात सुमारे 1500 वर्षापूर्वी एक लोहस्तंभ बांधण्यात आलेला आहे. हा लोहस्तंभ इतकी वर्षे होऊन सुद्धा आजही चकचकीत आहे.
याचं कारण काय असावं? तर याचं कारण हा लोहस्तंभ बनवताना त्यामध्ये काही संमिश्र मिसळली गेली किंवा इतर काही पदार्थ मिसळले गेले. हा लोहस्तंभ ही कुतुब मिनारची मुख्य इमारत आणि त्याच्या बाजूला हा लोखंडी एक स्तंभ दिसत आहे. या स्तंभामध्ये लोखंडासोबत काही पदार्थ मिसळले गेलेले. कार्बन, सिलिकॉन आणि फॉस्फरस हे 3 पदार्थ अल्प प्रमाणात मिसळले गेले. त्यामुळे हा जो स्तंभ आहे या स्तंभावर गंज चढले नाही किंवा याचं क्षरण झालं नाही. माहीत आहे का तुम्हाला, स्वस्त किमतीचे स्टेनलेस स्टील बनवताना कधीकधी महाग निकेलऐवजी तांब्याचा वापर करतात. तुम्ही काही स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांना उभ्या चिऱ्या गेल्याचे पाहिले असेल. त्यामागचे हे कारण म्हणजे आपल्या घरात काही स्टीलची भांड्यांना चिरा पडतात. तर त्या स्टीलच्या भांड्यांमध्ये निकेलऐवजी, निकेल खूप महाग असतं, निकेल हा धातू खूप महाग असतो, त्यामुळे त्याच्याऐवजी तांब्याचा वापर केला जातो. आपण पाहिलं की 4 वेगवेगळ्या पदार्थापासून स्टेनलेस स्टील केलं जातं. लोखंड, निकेल, क्रोमियम आणि कार्बन यातलं जे निकेल आहे ते निकेल महाग असतं. मग निकेलऐवजी तांब्याचा वापर केला जातो. तांब्याचा वापर केल्यामुळे ते स्वस्तात भांडं तर तयार होतं, पण त्याला चिरा पडतात कालांतरानं. त्यामुळे अशी भांडी आपण पाहून घ्यायला हवी. अशा प्रकारे मित्रांनो, हा 7वा धडा संपलेला आहे. धन्यवाद.